वसईत धान्याच्या काळ्या बाजाराविरोधात पुरवठा विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली। वसई पश्चिमेच्या झेंडा बाजारमधील एका रेशन दुकानात धान्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती ही अधिकाऱ्यांना मिळाली होती। पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या पथकाने तिथं धाड टाकून 120 क्विंटलहून अधिक धान्य साठा जप्त केला। या प्रकरणी इम्तियाज असीम शेख आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय धान्याचा गैरवापर आणि काळा बाजार करण्यात आल्याचा आरोप हा त्यांच्यावर आहे। दरम्यान सार्वजनिक वितरण व्यवस्थेत गैरप्रकार आढळल्यास कार्डधारक आणि दोषींवर कठोर कारवाई होईल असा इशारा हा पुरवठा विभागाकडून देण्यात आला। त्या 5 दुकानांचे आम्ही जागेवर जाऊन पंचनामे करून चौकशी करत आहे। तरी जे कार्डधारक याच्यामध्ये आम्हाला मिळणार आहे त्या कार्डधारकाचे आम्ही धान्य बंद करणार आहे। लोकांना एकच आहे की बाबा तुम्हाला जर धान्याची आवश्यकता नसेल तर ऑफिसमध्ये येऊन तुमचं धान्य सरेंडर करा। या कोणी जर असं धान्य विक्री करताना मोफत धान्य मिळते असं जर समोर जर विक्री करताना गावलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।